हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ट्राय करणार आहोत मिशोचा हा वाला कॉम्बो 320चा, जो सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि सगळे यूज करतात आहे, त्यांचे रिव्ह्यू देतात आहे. तर खूप कमी प्राईजमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स ते देतात आहे असं बोलतात आहे. तर आपण आज ट्राय करणार आहोत की ते नक्की खरं आहे की खोटं आहे. तर आणि त्याच्यासोबत आपण एक सुंदर लुक क्रिएट करणार आहोत, ज्याने कळेल की त्याने मेकअप ॲक्च्युअलमध्ये कसा होतो. तर तुम्ही माझी स्किन पाहिली तर मी काहीच लावलेलं नाही आहे स्किनवर, लिप बामसुद्धा लावलेला नाही आहे, एकदम क्लीन स्किन आहे. आणि ह्याच्यावर आपण आता तो मेकअप ट्राय. पहिलं आपण बघूया की ह्याच्यामध्ये नक्की काय काय प्रोडक्ट्स आहे. आणि एवढं मोठं पार्सल आलंय तर मी खूप एक्साइटेड आहे ओपन करायला. तर लगेच स्टार्ट करूया. मी याला ओपन करते. मी याला ओपन केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं पार्सल आहे. तर ह्याच्यात पहिली जे दिसते ते आहे ब्युटी ब्लेंडर. बघा, स्पॉन्जी आहे, छान आहे, क्वालिटी छान वाटते. ठीक आहे. आणि आता सेकंड लूज पावडर दिलेली आहे, NC25 लूज पावडर. ठीक आहे, सेकंड झालं. इथे आहे ब्रशेस. ओके, मिनी ब्रशेस आहेत, लो क्वालिटी ब्रशेस आहेत, बाजारात भेटतात ना 10-15 रुपयाला, ते वाले ब्रशेस आहेत. ठीक आहे, बघूया ट्राय करून. 320मध्ये जसं पण काय काय दिलं ना ते. कॉन्डोर स्टिक दिलेली आहे, 2-in-1 कॉन्डोर स्टिक आहे. तर आपण नंतर नक्कीच ट्राय करूया ही. आणि काय इथे दिलेला आहे मेकअप फिक्सर नॅचरल. ओके, मेकअप फिक्सर दिलेला आहे. अशा प्रकारचा मेकअप फिक्सर आहे. तर हो बाबा, ब्लॅक बॉटल आहे पूर्ण असते, ब्लॅक कलर बॉटल आहे. माहीत नाही, आता मेकअप झाल्यानंतर मेकअप फिक्सर ट्राय करूया. आणि ओके, मॅट मी प्लस प्रोटेलेस दिले काय माहिती. नॉर्मल टू ऑइली स्किन फाउंडेशन दिलेलं आहे, नॉर्मल टू ऑइली स्किनचं. ठीक आहे. आणि अजून काय दिलेलं आहे. ओके, फ्लॅश लॅश इफेक्ट 3-in-1. ओके, इथे मस्कारा, आयलायनर आणि आयब्रो पेन्सिल आहे. ह्याचं 3-in-1 पॅक आहे हा. तर ठीक आहे. आणि अजून काय आहे, प्रायमर दिलेला आहे. प्रायमर थोडं छान वाटतोय, म्हणजे लुकने छान वाटतोय. यूज केल्यानंतर कळेल नक्की काय आहे हे. आणि 4 लिपस्टिक्स दिलेले आहेत. अशा प्रकारचे शेड आहेत, डार्क वाले. ट्राय करूया मग कळेल काय काय आहे. ते यांनी दिलेले आहे आय शॅडो पॅलेट. अरे, आयलॅशेस दिलेले आहेत. मी तर काही यूज करत नाही, पण बघूया आपण जर केले तर केले. वाव, ही खूप छान वाटते बघा, आय शॅडो पॅलेट. आणि अशा प्रकारचं याचं आहे. मिरर पण आहे. वा, पॅलेट एक नंबर दिसते बघा, छान पॅलेट दिसतीये. नक्की ट्राय करूया. मी तर पॅलेटसाठी एक्साइटेड आहे. तर नक्की काय आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे स्ट्रेटनर. म्हणजे 320च्या ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतोय स्ट्रेटनर. हे सगळ्यात मेन गोष्ट आहे, स्ट्रेटनर भेटतोय. यार, लोक आहे ना काय काय स्कॅम करतील सांगता येत नाही. नक्की वापरून बघूया. पहिला मेकअप स्टार्ट करूया. आता आपण इथे यांनी मॉइश्चरायझर वगैरे काही दिलेलं नाही आहे. माझ्याकडे एक छोटंसं मॉइश्चरायझर आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. तर आपण तीच थोडीशी यूज करूया. पहिलं थोडंसं सनस्क्रीन वगैरे यूज करूया आणि मग आपला मेकअप स्टार्ट करूया. तर मी सनस्क्रीन घेतलेली आहे, मॉइश्चरायझर पण तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी पूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन लावून घेते. इंडियन तरीका, कोणती पण गोष्ट लावायचा. एकदम ड्राय झालेली आहे स्किन सनस्क्रीनने. UV वाली सनस्क्रीन आहे ना, पटकन वाळते. तर मी फक्त सनस्क्रीन लावलेली आहे. माझ्या लिप्सवर काही नाही आहे, माझ्या आय शॅडो वगैरे काहीच नाही केलेलं आहे. मी फक्त सनस्क्रीन यूज केलेली आहे. तर आता ह्यांचं पहिलं आपण प्रायमर बघूया. ओके, तर मला हे प्रायमर ह्यांनी दिलेलं आहे. तर आपण हे प्रायमर ट्राय करूया. तर हा प्रायमर आहे. टेक्स्चर ठीक आहे, जेली टाईप थोडंसं टेक्स्चर आहे. थोडंसं घेतलं आहे मी. पाण्यासारखं वाटतंय, तर ते पाणी लावलं. थोडंसं स्टिकी वाटतंय. हा, पण ड्राय पण होतंय, पटकन ड्राय झालेलं आहे.
जास्त काही वेळ घेत नाही आहे ड्राय व्हायला, जसं लावते तसं डिरेक्टली अप्लाय होते. तर अशा प्रकारे प्रायमर ऑइल नाही आहे, चिपचिप पण नाही आहे जास्त, म्हणजे ठीक आहे. प्रायमर तर आपल्याला चांगला भेटलेला आहे. तर आता नेक्स्ट आहे फाउंडेशन. फाउंडेशन चेक करूया आणखी नाही. अशा प्रकारचं हे फाउंडेशन आहे. काय माहिती कव्हरेज देत आहे नाही देत आहे, थोडं जास्त व्हाईट दिसतंय मला. पण ट्राय करूया. त्याला असं पहिलं थोडंसं मिक्स करायचं आणि मग फेसवर सगळीकडे अप्लाय करायचं. वेगळाच जरा स्मेल येतोय त्याचा, माहिती आहे की कसला आहे. ठीक आहे, तर मी असं फाउंडेशन पूर्ण लावून घेतलंय. आता त्याला आपण ब्लेंड करूया. तर एवढं काही कव्हरेज देत नाही आहे. मला वाटतं अजून थोडंसं मला यूज करावं लागेल, तेव्हा ते परफेक्टली बसेल. तर मी अजून थोडासा यूज करते, तर मला वाटतं त्याने ते परफेक्ट बसेल. पुन्हा मी फाउंडेशन लावलंय आणि आता पुन्हा आपण त्याला ब्लेंड करतोय. त्यावेळेस तरी आय थिंक ते बसलं पाहिजे ठीक. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं कव्हरेज त्याने मला दिलं आहे. एवढं पण काय कव्हरेज त्याने दिलेलं नाही आहे, पण ह्याला थोडंसं सेट होऊन देऊया, मग समजेल. थोडंसं ड्राय करते, मग समजेल आपल्याला नक्की काय रिझल्ट आहे ह्याचा. तर गाईस थोडंसं सेट झालं आहे, बघू शकता. बोरोलिनमध्ये कलर मिक्स करून दिलेलं आहे, काहीच कव्हरेज काहीच नाही आहे. असं व्हाईट व्हाईट स्पॉट टाईप झालेलं आहे, की जसं का काहीतरी पावडरमध्ये पाणी मिसळून आपण थोपलं आहे तशा टाईपचं टेक्स्चर झालेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला यांनी दिले कॉन्डोर स्टिक. कॉन्डोर स्टिक आपण ट्राय करतोय. आय थिंक ही तरी चांगली असावी. मोठं स्कॅम असं वाटते. 3 पार्ट झालेत तिचे ओपन करताच, असं पण नाही की जोरात ओपन केलाय. 3 पार्ट झाले. आईचा फर्स्ट पार्ट, आईचा सेकंड पार्ट आपण हा जॉईन केलेला आहे. तर ही कॉन्डोर स्टिक इथे दिलेलं आहे. कन्सिलर काहीतरी दिलेलं आहे. आपल्या इथे क्रेयॉन सारखं आहे, स्मेल पण असं ना क्रेयॉन सारखं येतंय. ते नव्हतं लावायचं. ठीक आहे. आणि सेकंड इथे दिलेलं आहे लिपस्टिक आहे का? ठीक आहे, हे थोडंसं मला बेटर वाटतंय त्यांच्यापेक्षा. तर ट्राय करूया, ब्लेंड करून बघूया ब्लेंड होतंय का. तर आपला त्यांनी दिलेला ब्लेंडर आणि ह्याने आपण डॅब 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 करतोय. आय थिंक तरी
चांगला असावा. एवढं काही खास फरक मला जाणवत नाहीये. मी इथे मिररमध्ये एकदा ट्राय करते. बकवास आहे, काहीच नाही. ब्लेंड केलं, सगळं केलं, पण काहीच कव्हरेज वगैरे काहीच दिलेलं नाहीये, काहीच लुक आलेला नाहीये. तर ही पण फेल गेलेलं आहे. तर आपण थर्ड प्रोसेस आहे आपली लूज पावडर. लूज पावडर ट्राय करूया आता. सगळे एक्सपेरिमेंट करून झाले. हा एक नवीन एक्सपेरिमेंट. त्याची हालत बघा. शिट. स्पंज नाही, हा काहीतरी वेगळंच आहे. असं वाटते बेसन पीठ भरून दिलेलं आहे. अशा टाईपचं आहे ही. ब्लेंडरनेच लावणार आहे मी हे पण. लूज पावडर पण एवढी काही खास नाही आहे, बट थोडीशी बेटर म्हणता येईल आपल्याला. एवढं पण काही खास त्यांनी मला कव्हरेज वगैरे दिलेलं नाही आहे. पूर्ण फेस आहे तसंच बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं टेक्स्चरमध्ये स्किनचं झालेलं आहे. आणि हा लाईव्ह रिव्ह्यू मी तुम्हाला देते. कुठेही काही केलेलं नाही आहे मी. तर आता मी सगळ्यात एक्सायटेड होते आयशॅडो पॅलेट यूज करायला. एक मग ती त्याच्यामध्ये खूप छान अशी वाटते. इथे आपल्याला ब्रशेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी आयशॅडोचा ब्रश घेते. ब्रशेसची क्वालिटी पण छान नाही आहे अजिबात. तर इथे मी कोणतं बघूया, रेस्क्यू असं एक कलर आहे हा मला, पिंक शेड तो. आणि पिंक कलरच्या शेडचं हे घेते. हां, ही ती गोष्ट आहे. म्हणजे लागते म्हणजे कव्हरेज देते ही. तर ही गोष्ट मला आवडलेली आहे. पूर्ण आयशॅडो पॅलेटमध्ये मला ही एक गोष्ट खूप आवडली. ओके. आणि आता इथे मी थोडासा चमकीवाला कलर यूज करते. लाईट ग्रीन कलर आहे हा. वाव, खूप सुंदर दिसते. तर बघू शकता अशा प्रकारचं हे आयशॅडो आहे. ही जी खूप छान आहे. आणि हे एकच गोष्ट आहे की मला इथे यांच्यामध्ये आवडली, ही आयशॅडो प्लेट खूप छान असं टेक्स्चर देत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही आयलायनर आहे. तर मी दुसऱ्या बाजूचं करून घेते. तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने आयशॅडो करून तर अशा प्रकारे मी आयशॅडो लावून घेतलेला आहे, जो की मला आवडलेला आहे. की इथे आयशॅडो खरंच छान आहे. कलर्स पण खूप छान आहे आयशॅडोचे. तर आता नेक्स्ट आहे आपलं आयलायनर 3 in 1. ओके. मी इथे काय काय दिलं आहे हे आहे. हे लॅशेस आहे. हा आयलायनर असावा. आणि ही आहे आयब्रो पेन्सिल. थोडेसे आयब्रोज पहिले करून घेऊया. ओके, पेन्सिल छान वाटते. थोडेसे कलर करून घेते आयब्रो. तर आयब्रो मी केले. आणि आता ओ शिट, हे असं काहीतरी आयलायनर त्यांनी दिलेलं आहे. ट्राय करूया. तर लागतंय एवढं पण छान वाटत नाही आहे, पण म्हणजे आयलायनर पाहिजे. ओके.
त्याच्यानंतर आयलॅशेस, सॉरी मस्कारा. बघूया आता हे तरी काय काम करते. अजिबात नाही, नो. आताच वाटते उगाच मागवले, खूप बॅड प्रॉडक्ट्स यूज झाले असं वाटतंय. अशा प्रकारचा हा आपला लुक झालेला आहे आणि ते काहीच युजफुल वाटलं नाही मला. लास्ट लिपस्टिक्स, भडक कलर आहेत मला तर डायनसारखा फील आहे. हा कलर ट्राय करूया. डार्क आहे. ठीक आहे, ड्राय पटकन होते लिपस्टिक थोडे छान वाटतात ते, लॉंग लास्टिंग नाही वाटत आहे की लॉंग लास्टिंग राहतील म्हणून. बघू शकता अशा प्रकारची ही लिपस्टिक. ठीक आहे, लिपस्टिक थोडी बेटर असू शकते. कळत नाही असे डेंजर असं वाटतंय ना, काहीतरी डेंजर यूज केलं आहे मी आज. आणि लास्ट रिव्ह्यू आहे स्ट्रेटनरचा, की आता आपण स्ट्रेटनर यूज करतोय की आपला लुक कम्प्लीट होईल. हा एक मला याच्यामध्ये छान पार्ट वाटतो. आय शॅडोज चांगली होती, मस्कारा बेट थोडा ठीक आहे, आणि हा लास्ट राहिला आहे स्ट्रेटनर, मिनी स्ट्रेटनर. थोडंसं हीट होऊन देऊया याला. हीट होतोय. तर स्ट्रेटनर ओके आहे. स्ट्रेटनर मला आवडलं ह्याच्यामधला, की थोड्याशा ह्याच्यामध्ये होऊ शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे हा स्ट्रेटनर. तर हा माझा विदाउट स्ट्रेटनरचा पार्ट आहे आणि हा स्ट्रेटनरचा पार्ट आहे. तर ठीक आहे, स्ट्रेटनर वर्थफुल आहे, वर्क करतोय. बट जे मेकअप प्रोडक्ट आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. वन लाईनमध्ये पण छान देते हे हीट झाल्यानंतर. जो की विसरले, तर पाणी आहे. अक्षरशः पाणी मारून घेतलं मी चेहऱ्यावर. स्मेल वगैरे काहीच नाही, बॅड. काहीच वर्क झालेलं नाही आहे. पाणी ठोकलं असं पाणी. तर असे पूर्ण हा एक लुक आपण क्रिएट केलेला आहे, जो की टोटली बॅड लुक आहे. अजिबात हे मला नाही वाटत गरमीमध्ये हे टिकेल. आणि कुठे फंक्शनला गेलं पूर्ण ओबडधोबड फेस झालेला आहे. फाउंडेशन एकदम बेकार आहे, लिपस्टिक छान आहे, आय शॅडो छान आहे, स्ट्रेटनरसुद्धा छान आहे. बट हे बाकीचं जे काही माल मसाला आहे तो एकदम बेकार आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. थोड्याफार सिम्पल, म्हणजे एकदम घरातल्या घरात जर लुक करायचं असेल ना तर ठीकठाक आहे. जर मला असं वाटतं की बाकी प्रोडक्ट पण ठीक असू शकतात, जर तुम्ही फाउंडेशन बहुतेक तुम्ही दुसरं यूज करायला पाहिजे. फिक्सर पण मला जरा ठीक वाटलं. तर अशा प्रकारचं हे आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ही वाली किट ऑर्डर करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. थँक्यू.